नमस्कार। आज आम्ही सगळेजण या उद्देशाने इथं बीड जिल्हाधिकार्यालयामध्ये आलेलो आहे की 11 तारखेला जे मध्यरात्री मोहिनपुरा भागात जे रेड झाली त्या रेड संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्या रेडमध्ये त्यांनी जे रेड झाली पेडबीड पोलिसांनी जे रेड केली त्या रेडला आमचा काही विरोध नाही। त्यांनी नेहमीच रेड करतात और ते रेड होते जे चुकीचं काम करतात त्यांच्यावर रेड होती, पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करते, त्या कारवाईला आमचा काही विरोध नाही। पण 11 तारखेला मध्यरात्री जी रेड करण्यात आली पेडबीडचे जे कर्मचारी पोलीस अधिकारी वगैरे जे काही सोबत होते त्यांनी काही स्वघोषित गौरक्षकांना बाहेरून आलेले आपल्या जिल्ह्यातले सुद्धा नाही, बीड शहरातले नाही, बाहेर जिल्ह्यातून बीड शहरामध्ये ते गौरक्षक या नावाखाली बीड शहरामध्ये आलते आणि त्यांनी ते पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन जे दहशत मोहिनपुरा भागात पसरली तिथं फक्त कुरेशी समाज नाही अदर सुद्धा काही लोक राहतात। मध्यरात्री 2:30च्या वेळेस असं होणं हे चांगलं नाही। यासाठी आम्ही सगळं मिळून फारुख पटेल साहेब आमचे सगळे नगरसेवक बीड शहरातील सगळे प्रतिनिधी फक्त हे साहेबांना एक विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहे की रेड केली, रेडमध्ये जे काय असेल ते रेडला आमचा काही विरोध नाही, पण जे अधिकाऱ्यांनी जे गौरक्षक स्वयंघोषित गौरक्षकांना घेऊन जे रेड केली हे सगळं चुकीचं आहे। माननीय आयुक्त साहेबांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा आवाज सुद्धा आहे की तुम्ही खाजगी लोक घेऊन तुम्ही रेड कुठं पोलीस हे करू शकत नाही, म्हणून पेडबीडवाल्यांनी पेडबीडच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना गौरक्षकच्या नावाखाली यांना सोबत घेऊन जी रेड केली तिथं जे दहशतीचा माहोल तयार झाला त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे। कदाचित जर उद्या जर तिथं दिवसात झाला असता ते मोमीनपुरासारखा बहुबल मुस्लिम बहुबल एरिया आहे तो मोमीनपुरा म्हणल्यावर जर असे लोक जर नवीन गौरक्षकाच्या नावाखाली जर तिथं जाऊन रेड करत असतील आणि बाकी जर तिथं काही अपचित्र किंवा काहीतरी विचित्र प्रकार जर झाला असता, जर काही घडला असता विचित्र प्रकार, तर मग त्याचे जबाबदार कोण असते? चुकीचे कामं केली आहेत तर तुम्ही जसा आक्षेप घेताय पोलिसांच्या व्यतिरिक्त जे पोलीस नव्हते अशा लोकांनी तिथं येऊन हो बरोबर आहे तिथं दहशत माजवली, त्यांनी लॉक तोडले, घरातले तुम्ही वाहू शकता, व्हिडिओमध्ये आहे, आमच्याकडे सुद्धा फुटेज आहे, तुम्ही सगळे व्हिडिओ तपासा। ते बळजबरीने जे जिथं सगळे लॉक तोडले, घरात घुसले, दहशतीचा म्हणजे आता 2:30 वाजता अगर तुमच्या घरामध्ये कोणी घुसेल तर दहशतीचा माहोल होता ना। आमच्या महिला असतील तिथं, फक्त कुरी समाजच नाही बाकी अदर समाज सुद्धा तिथं राहतो, सगळे मिळून त्या समाजात तिथं राहतात ना। ते रात्री येऊन जर असं 2-2:30च्या दरम्यान येऊन असे दहशतवाद पोलिसांची रेड आम्हाला ऍक्सेप्ट, पण त्यांनी जे सोबत लोक आणले ते कसं ऍक्सेप्ट होणार? घोषणाबाजी केली, आरडाओरडी झाली तिथं, असं रोडनी चालताना पळताना असं काही व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये, तुम्ही सगळे व्हिडिओ तपासा। आमची हीच मागणी आहे की असं हे जे प्रकार झालेले आहे तर पुन्हा असं प्रकार होऊ नये। असे काही जे चुकीचे लोक येऊन जर तिथं अजून असं काही होईल तर पुढे जर भविष्यात काही झाला तर त्याचे जबाबदार कोण राहणार? पण हेच आमचं आहे। या संदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे गेलेला आहात का? पोलीस अधीक्षकांकडे गेले, आम्ही पहिल्यांदाच कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलेलो आहे आणि याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे सुद्धा जाणार आहे, ज्यांनी हे पत्र काढलेलं आहे। माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे लेटर एक तयार केलेलं आहे, पालकमंत्र्यांच्या नावाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने सुद्धा हा पत्र तयार केलेलं आहे। आम्ही सगळ्यांना हे पत्र देणार आहे, आम्ही सगळ्यांचा वेळ घेणार आहे आणि सगळ्यांना हे पत्र देणार आहे।